नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 10 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि पीआयबीच्या आधारे आपण बघणार आहोत। याच्यामध्ये कालची जी एक न्यूज होती तिच्यामध्ये एक करेक्शन आपल्याला करायचं आहे बघा। काल सकाळी सकाळी जे आहे सकाळ जे आहे बघा वृत्तपत्र तिने आपली सकाळ खराब केली, कारण सकाळमध्ये जे आहे तर तो 8वा पक्ष ते हे होतं बघा। सो आप जे आहे 9वा राष्ट्रीय पक्ष आहे, हे करेक्शन आहे बघा। हे करेक्शन प्रत्येकाने नीट करून घ्या। आता हिच्यामध्ये जो आहे एनपीपी जो आहे नॅशनल पीपल्स पार्टी जी आहे तर ती हा पण एक हिच्यामध्ये पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष। कालचं जे सीबीबीचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे, नॅशनल पार्टी, स्टेट पार्टी कशा पद्धतीने असतात वगैरे। सो ते तुम्हाला जे आहे प्रॉपरली डील करायचं। सो गुजरात निवडणुकीनंतर जे आहे बघा आप आता राष्ट्रीय पक्ष आहे, तो 8वा नाही तर 9वा पक्ष आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। त्यानंतर समान नागरी संहिता जी आहे त्याच्या खासगी विधेयकावरून राज्यसभेत गोंधळ झाला आहे, पण मूळ जे आहे दोन गोष्टी आता याच्यामध्ये। समान नागरी कायदा जो आहे किंवा समान नागरी संहिता जे आहे तो हे जे आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे बघा, यूसीसी आर्टिकल 44, हे ऑलरेडी सीबीबी मध्ये आपलं झालं आहे। तुम्हाला प्रत्येकाला जे आहे डीपीएसपी मध्ये तुम्हाला जे आहे हे करून ठेवायचं आहे आर्टिकल 44। आर्टिकल 44 नेमकं काय आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे सर्वांसाठी नागरी संहिता समान असली पाहिजे। म्हणजे काय ना, आपल्याकडे क्रिमिनल सिव्हिल कोड आहे, सो युनिफॉर्म कोड आहे, क्रिमिनल युनिफॉर्म कोड। सो इथं जे आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे आणि याच्यामध्ये खासगी विधेयक, खासगी प्रायव्हेट बिल जे आहे बघा। सो प्रायव्हेट बिल जे आहे म्हणजे जी व्यक्ती जे आहे मंत्री नाहीये अशा व्यक्तीने ते जर बिल आणलं कुठलं तर त्याला आपण प्रायव्हेट बिल म्हणतो। तर तो एक मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे, तो तुम्हाला प्रायव्हेट बिल विचारलं जातं। आता प्रायव्हेट बिलच्या बाबतीमध्ये जे आहे मोस्ट प्रॉब्ली प्रायव्हेट बिल जे आहे तर ते विरोधी पक्षातून येत असतं, परंतु हे बिल जे आहे ते बीजेपीच्याच खासदारांनी आणलेलं आहे। सो इथं जे आहे राज्यसभेमध्ये याच्यातून गोंधळ झालेला बघा। भाजपचे खासदार जे आहे करोडीलाल मीना यांनी जे आहे सो हे बिल आणलेलं आहे बघा, आणि याच्यातून विरोधी पक्ष आणि त्याच्यातून जे आहे जो आहे तो वाद झाला। पण याचा मुद्दा काय, मग विरोधी पक्ष जे आहे याला विरोध करताय तर त्यांचं काय म्हणणं आहे तो एक मुद्दा आहे। विरोधी पक्षांचं म्हणणं आहे धर्म आधारित वैयक्तिक कायदे रद्द करून देशातील सर्व धर्मांच्या नागरिकांना एक समान कायदा लागू करणारी संहिता जी आहे तर ती मांडण्यात आलेली आहे। मग आता याच्यामुळे होईल काय की देशातलं सांस्कृतिक वैविध्य जे आहे तर ते नष्ट होऊन जाईल असं विरोधकांचं म्हणणं आहे। इंडियाच्या बाबतीमध्ये, भारताच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतो इनक्रेडिबल इंडिया। इनक्रेडिबल इंडिया जे आहे ते म्हणजे काय तर ते वैविध्य आपलं जे आहे, अतुल्य भारत। बऱ्याचदा जे आहे बघा असं विचारलं जातं मुलाखतीत वगैरे जे आहे की अतुल्य भारत काय, मग ते इनक्रेडिबल इंडिया असं कॅन्डिडेट बऱ्याचदा म्हणतो, किंवा इनक्रेडिबल इंडिया काय म्हटल्यानंतर अतुल्य भारत काय असं म्हटलं जातं। सो भारताच्या संस्कृतीचं वैविध्य जे आहे तो मुद्दा इथं पाहिजे आणि तेच वैविध्य आपण घालवू असं यांचं म्हणणं आहे। सो बघूयात आता येत्या काळामध्ये काय होईल। आता मूळ कसं असतं की जे प्रायव्हेट बिल आहे ते पारित होण्याचे चान्सेस खूप कमी असतात बघा। सो खासगी विधेयक जे आहे हे पारित होण्याचे चान्सेस खूप कमी आहे, परंतु या केसमध्ये जे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की हे बीजेपीच्या खासदारांनी मांडलेलं आहे, बीजेपी सत्तेमध्ये आहे, तर कदाचित जे आहे त्यांच्या थ्रू जर असं झालं असेल तर मग हे बिल येत्या काळामध्ये पारित होऊ शकतं, म्हणजे तो काय कन्सर्न राहत नाही। ओके, सो बघूयात येत्या काळामध्ये। पण हे जे आहे खासगी विधेयक जरी संमत झालं तरी जे आहे बघा याला कायदा करण्यासाठी जे आहे केंद्र सरकारला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागते आणि संसदेमध्ये विधेयक पुन्हा जे आहे मांडावं लागतं। दोन्ही सभागृहांमध्ये जे आहे सरकारने मांडलेलं विधेयक संमत झालं तरच कायदा अस्तित्वात येतो। शेवटी जे आहे बॉल जो आहे तो मंत्रिमंडळाच्या कोर्टात येतो, एवढं लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा जो आहे न्यायवृंद जे आहे बघा म्हणजे कोलेजियम, त्यांचे संभाव्य निर्णय जाहीर करता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे बघा। आता याच्यात काय होतं, एक इन्सिडेंट झाला होता 12 डिसेंबर 2018 मध्ये। 12 डिसेंबर 2018 ला जे आहे एक बैठक झाली होती, तिच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे आहे जे काही सर्वोच्च न्यायालयाचं कोलेजियम किंवा न्यायवृंद म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस 4 सिनियर मोस्ट जज अशा या 5 लोकांनी जो निर्णय घेतला होता तो याच्यामध्ये महत्वाचा ठरतो बघा। मग त्या केसमध्ये जे आहे की न्यायवृंद जे आहे हे एक बहुसदस्यीय मंडळ आहे आणि त्यांनी घेतलेले संभाव्य निर्णय जे असतात बघा ते जाहीर करता येणार नाही, कारण एक याचिका इथं आली होती आणि त्या याचिकेने 12 डिसेंबर 2018च्या बैठकीतले निर्णय जे होते तर ते तुम्ही जाहीर करावे। तुम्ही म्हटलात की न्यायवृंद ही पारदर्शक आहे तर मग तुमची पारदर्शकता आम्हाला दाखवा आणि ते निर्णय जे आहे तर ते जाहीर करून टाका। परंतु हे जे निर्णय आहेत बघा, आता यावेळेस कोण होतं, रंजन गोगोई हे त्यावेळेसचे चीफ जस्टिस होते बघा, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली न्यायाधीश मदन लोकूर, ए के सिक्री,
शरद बोबडे, एन व्ही रमणा, हे सगळे न्यायाधीश जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमचा भाग होते. आता हे जवळपास जे आहे बघा, है ना, सर्व सर्व जे आहे बघा सेवानिवृत्त त्याच्यामध्ये, है ना, शरद बोबडे आपले जे आहे माजी चीफ जस्टिस, त्याच्यानंतर एन व्ही रमणा सेवानिवृत्त झालेत बघा. सो त्यांच्याबद्दलचे निर्णय जे आहे ते कुठले होते? कारण काय झालं होतं, 10 जानेवारी 2019ला याच्यामध्ये न्यायाधीश लोकर यांची निवृत्ती झाली आणि त्याच्यानंतर जे आहे परत काही चेंजेस याच्यात केले गेले होते. तर ते चेंजेस काय होते, म्हणजे 2018ला घेतलेले निर्णय आणि 19ला घेतलेले निर्णय याच्यातला चेंज आम्हाला जाणून घ्यायचा आहे, अशी ती याचिका होती. पण याच्यामध्ये यांनी स्पष्ट केलं की कोलेजियमचे संभाव्य निर्णय जे आहे ते आम्ही सांगणार नाही. दॅट्स इट, संपला विषय. ओके, नेक्स्ट वन. घटस्फोटासाठी जे आहे बघा, लग्नानंतर 1 वर्ष होणं आवश्यक नाही. केरळ उच्च न्यायालयाने जे आहे मोठा निर्णय घेतला बघा. हा घटस्फोटाकरता जे आहे कंडिशन होती की 1 वर्ष जे आहे लग्नानंतर तुम्ही थांबलं पाहिजे. त्याचे काय रिझन्स आहेत तेही आपण बघूयात. परंतु केरळ उच्च न्यायालयाने जे आहे ख्रिश्चन धर्मियांसाठी जे आहे परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी जे आहे बंधनकारक असलेली किमान 1 वर्ष कालावधीची अट जी आहे तर ती रद्द करून टाकली आहे बघा. घटस्फोट कायदा जो आहे 1869 त्याच्या कलम 10 नुसार जे आहे, एकतर ही तरतूद जी आहे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे असं मत जे आहे ते न्यायालयाने मांडलं. आजकालची जर सामाजिक स्थिती तुम्ही बघितली, GS1 मध्ये तुम्हाला इंडियन सोसायटी आहे बघा. आता GS1 मध्ये इंडियन सोसायटी आहे, तर या GS1 चा जर विचार केला तर त्या केसमध्ये सिंपल एक गोष्ट अशी येते बघा की ही जी इंडियन सोसायटी आहे या इंडियन सोसायटीच्या बाबतीमध्ये सरळ सरळ गणित असं आहे की इंडियन सोसायटीच्या बाबतीमध्ये तुम्ही जर विचार केला तर आताच्या समाजामधली स्थित्यंतर जी आहे, घटस्फोटाचं वाढलेलं प्रमाण, म्हणजे सकाळी लग्न झालं की लोकांना दुपारी वाटतं की आपण घटस्फोट घेतला पाहिजे, अशी परिस्थिती आहे सध्या. आणि मग त्या केसमध्ये 1 वर्ष जबरदस्ती यांना बांधून ठेवायचं का? सो आता याच्या आधी पण जे आहे 2010 मध्ये केरळ उच्च न्यायालयानेच ही मुदत जी होती ती 2 वर्षावरून 1 वर्ष आणली होती. कारण याच्या आधी 2 वर्षाचा कालावधी होता. लग्न झाल्यानंतर 2 वर्ष एकत्र राहा मग घटस्फोट होईल. केरळ न्यायालयाने जे आहे हायकोर्टाने 2010 मध्ये 2 वर्षावरून 1 वर्ष केलं होतं. 9 डिसेंबर 2022 रोजी जे आहे केरळ उच्च न्यायालयाने जे आहे जो निकाल दिलेला आहे त्याच्यानुसार ख्रिश्चन धर्मात सुद्धा जे आहे हिंदू विवाह कायद्यासारखाच विवाह आणि घटस्फोटाचे नियम होण्यासाठी पुढे पाऊल टाकणं गरजेचं आहे. ते टाकलं त्यांनी आता की ख्रिश्चन याच्यामध्ये जे आहे 1 वर्षाची मुदत काढून टाकलेली आहे बघा. आता जे आहे असा कायदा का बनवण्यात आला, तर त्याचं रिझन असं आहे की भावनेच्या भरात निर्णय जो आहे तो होऊ नये. म्हणजे बऱ्याचदा भांडण झालं, टोकाला गेला आणि घटस्फोट घेतला, असं होता काम नंतर वाटू शकतं, पश्चाताप होऊ शकतो की नाही ही चूक झालेली आहे. सो त्या केसमध्ये भावनेच्या भरामध्ये जे आहे असं होऊ नये म्हणून 1 वर्षाच्या कालावधीची तरतूद होती. तसंच दुसऱ्यांदा जे होतं बघा की एकतर परस्परांपासून विभक्त ज्यावेळेस तुम्ही होता तर त्याचे उद्भवणारे संभाव्य धोके जे आहे ते टाळता येणं, हा पण याच्यातला एक हेतू होता बघा. की चला तुम्ही विभक्त झाल्यानंतर तुमच्या समोर कुठले कुठले प्रश्न असणार आहेत तर ते प्रश्न समोर आले पाहिजेत. सो तो एक मुद्दा आहे. भारताच्या संदर्भामध्ये जे आहे लग्न 2 व्यक्तींनी केले असलं तर यात कुटुंब आणि समाज याचा सहभाग असतो बघा. आणि त्याच्यामुळे जे आहे अनेक कायदे कौटुंबिक नातेसंबंध आणि समाज अधिक मजबूत करण्यासाठी केले गेलेले आहेत. हा पण एक रेफरन्स इथं येतो. म्हणजे बघा भारतामध्ये असं म्हटलं जातं की 2 व्यक्ती एकत्र येत नाही तर 2 कुटुंब एकत्र येतात. इट इज ऑल अबाउट मॅरेज इज ऑल अबाउट फॅमिलीज. सो तो एक मुद्दा आहे. असं असलं तरी या प्रकरणामध्ये बघा प्रतीक्षा कालावधी जो आहे तर तो त्रासदायक ठरतो आणि त्याच्यामुळे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं असं केरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि इथून पुढे जे आहे आता 1 वर्षाची पण मुदत काढून टाकलेली आहे. उत्तराखंडमध्ये जे आहे बघा सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30% आरक्षण देण्यात आलेलं आहे. आता हे हॉरिझॉन्टल आरक्षण आहे. व्हर्टिकल आरक्षण जे आहे ते रुटीन आहे बघा. ओबीसी SC ST जे आहे व्हर्टिकल जे आहे त्याच्यात आता हॉरिझॉन्टल म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये तेवढं जे आहे ते आरक्षण टाकलं जाईल. सो मूळ जे आहे उत्तराखंडने 2006 मध्ये जे आहे बघा स्थानिक महिलांना 30% आरक्षण देण्याबद्दल आदेश जारी केला होता. पण सरकारच्या आदेशाला जे आहे बघा उत्तराखंड उच्च न्यायालयात जे आहे आव्हान देण्यात आलं. उत्तराखंड उच्च न्यायालयामध्ये जे आव्हान दिल्यानंतर जे आहे याला स्थगिती देण्यात आली होती. म्हणजे आता 2022 आहे, 2006 मध्ये त्यांनी हे पाऊल उचललं होतं. म्हणजे याला किती वर्ष गेलेत बघा तुम्ही. आता जवळपास जे आहे 16 वर्ष लागलेली आहेत परत त्या हिच्यावर यायला. मग आता या केसमध्ये जे आहे सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती हटवली. त्याच्यानंतर आता उत्तराखंड सरकार जे आहे पुन्हा राज्यातल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना
30% हॉरिझॉन्टल आरक्षण जे आहे देण्याचं विधेयक त्यांनी मंजूर केलं. उत्तराखंड सार्वजनिक सेवा विधेयक 2022 असं विधेयकाचं नाव आहे बघा. आता हे विधेयक कुणाकडे गेलेलं आहे तर राज्यपालांकडे गेलेलं आहे. तर राज्यपाल स्वाक्षरी करतील आणि मग महिलांना हॉरिझॉन्टल 30% आरक्षण जे आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये ते मिळून जाईल बघा. आता एकतर जे आहे उत्तराखंडची जी भौगोलिक रचना आहे बघा, त्याच्यामुळे बहुतांशी लोक जे आहे ते दुर्गम भागामध्ये राहतात. त्यातल्या त्यात महिलांची जर स्थिती तुम्ही इथं बघितली म्हणजे लोकांचं जीवन ऑलरेडी तिथं कठीण आहे. आपण डोली योजना बघितली होती बघा उत्तराखंडच्या बाबतीमध्ये. डोली योजना जी होती त्या डोली योजनेनुसार जे आहे की महिलांच्या बाबतीमध्ये काय केलं जातं तर महिलांच्या बाबतीमध्ये महिलांना काय करायचं आहे बघा तर ओव्हरऑल याच्यामध्ये डोली योजनेच्या बाबतीमध्ये महिला ज्या आहेत तर त्यांना गरोदर महिलांना प्रसूतीसाठी नेण्याला मग ते व्हेकल जाऊ शकत नाही, मग डोलीमध्ये टाकून घेऊन जायचं, त्या पद्धतीची ती योजना होती. महिलांची जीवनशैली जी आहे बघा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे फक्त उत्तराखंड असं नाही कुठल्याही हिली टेरेन मध्ये जे आहे महिलांचं जीवन अधिक कष्टमय असतं आणि त्याच्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये जे आहे महिलांचं प्रतिनिधित्व फारच कमी आहे. सो तोही एक मुद्दा इथं मांडला गेला होता. आता हॉरिझॉन्टल आरक्षण काय असतं बघा. कायद्यानुसार जे आहे प्रत्येक गटासाठी एक व्हर्टिकल आरक्षण आहे. तर हॉरिझॉन्टल आरक्षण जे असतं बघा प्रत्येक व्हर्टिकल आरक्षणाच्या गटासाठी स्वतंत्रपणे लागू केलं जातं. म्हणजे ओबीसी एससी एसटी जे आहे तर तिच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग हॉरिझॉन्टल महिलांसाठी 30% याच्यामध्ये लागून जाईल बघा. ओके. सो महिलांना 50% हॉरिझॉन्टल आरक्षण जर लागू केलं तर व्हर्टिकल आरक्षणानुसार निवड झालेल्या एकूण उमेदवारांमध्ये 50% महिला उमेदवार असतील. सिंपली लक्षात ठेवा. आता समजा हे आरक्षण आहे प्रत्येक याच्यासाठी. ओके. समजा आपण जर विचार केला की हे ओबीसी आहे, एससी साठी आहे, एसटी साठी. आता याच्यामध्ये जर यांनी म्हटलं की 50% जे आहे हॉरिझॉन्टल, आता हे झालं व्हर्टिकल. म्हणजे जसं ओबीसी साठी 27% तुम्ही पकडलं, एससी साठी जे 19%, इकडे 7.5%. मग आता व्हर्टिकल काय येईल याच्यात जर हे व्हर्टिकल झालं, हॉरिझॉन्टल मध्ये जर ते म्हटलं की 50% जागा महिलांना, तर याच्यातल्या 50% जागा कुणाला भेटतील महिलांना मिळतील बघा. याच्यातल्या 50% महिलांना, याच्यातल्या 50% महिलांना. क्लिअर. नेक्स्ट वन. इस्रोनी हायपरसोनिक व्हेकलची चाचणी जी आहे ती यशस्वीपणे केलेली आहे बघा. आता हायपरसोनिक जे आहे इस्रोनी केलेलं तिच्यामध्ये जे आहे इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ जे आहे त्यांनी आणि इस्रोनी हायपरसोनिक व्हेकल ट्रायल्स केलेले आहेत. आता याच्यामध्ये जे आहे एकतर ध्वनीच्या 5 पट वेगाने भरारी घेतं बघा. त्याच्यानंतर जे आहे की एकतर हायपरसोनिक व्हेकल जे आहे अंतराळामध्ये जलद प्रवेश करतं, लांब पल्ल्याच्या लष्करी प्रतिसाद आणि व्यावसायिक हवाई प्रवास करण्यासाठी हे सक्षम आहे. हायपरसोनिक व्हेकल जे आहे ते विमान आणि अंतराळ किंवा क्षेपणास्त्र असू शकतं. म्हणजे कुठलंही असू शकतं. ते आयदर विमान असेल, अंतराळ यान असेल किंवा क्षेपणास्त्र असेल. हायपरसोनिक हे ध्वनीच्या 5 पट जे आहे ते वेग करणार आहे बघा. त्या वेगाने ते जाणार आहे. मंडस चक्रीवादळ जे आहे, आता मंडस चक्रीवादळ जे आहे भारताचा दक्षिण भाग जो आहे बघा, या दक्षिण भागाला जे आहे मंडस चक्रीवादळाचा जो आहे तडाखा बसण्याचे चान्सेस आहेत. मंडस चक्रीवादळ जे आहे चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची जी आहे तर ती आशंका होती. मग इथल्या शाळा वगैरे जे आहे तर त्यांना सुट्टी देण्यात आली वगैरे. मंडस चक्रीवादळ हे नाव कोणी दिलेलं आहे? युनायटेड अरब इमिरात जे आहे युएई नाव दिलेलं आहे बघा. आणि याचा अर्थ होतो ट्रेजर बॉक्स जे आहे. ट्रेजर काय असतं सांगा बरं मला, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. याचा अर्थ जो आहे तर तो ट्रेजर बॉक्स असा आहे बघा. सो मंडस चक्रीवादळ जे आहे ते लक्षात ठेवा, युएई ट्रेजर बॉक्स. ओके. नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे 2004 मध्ये बघा जागतिक हवामान संघटना जी होती WMO, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे बघा आंतरराष्ट्रीय पॅनल जे आहे तर ते रद्द करण्यात आलं होतं. आणि संबंधित देशांना जे आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये हे जे चक्रीवादळ आहेत यांना नाव देण्यासंबंधीची यंत्रणा समोर आली. म्हणजे सुरुवातीला कसं होतं डायरेक्ट जागतिक हवामान संघटना होती. आता जे आहे ते रिजनल लेवलला उतरवलं. रिजनल लेवलला उतरवल्यानंतर जे आहे सिंपली भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका, थायलंड अशा देशांनी मिळून जे आहे तर ती एक बैठक घेतली बघा. तिच्यामधून एक 64 नावांची यादी समोर ठेवलेली आहे आणि तिच्यामधून ती नावं दिली जातात. आता याच्यामध्ये कसं आहे बघा चक्रीवादळ कसं तयार होतं. आता हा बेसिक कन्सेप्ट आहे, जिओग्राफी मध्ये तुम्ही करणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये जे आहे वातावरणामधले बदल जे आहे मान्सून पॅटर्न बरोबर चक्रीवादळाचा पॅटर्न पण आजकाल बदलतोय बघा. आता एखाद्या ठिकाणी जर टेम्परेचर वाढलं तर काय होणार, टेम्परेचर वाढल्यानंतर तिथली हवा पण गरम होईल, ती हवा वर जाईल. ओके. आणि खाली जे आहे कमी दाबाचा पट्टा तयार होईल बघा. सो ढगाळ वातावरण असे अन्य कारणामुळे तापमान कमी झालं बघा तर
या तापमानातला फरक भरून काढण्यासाठी हवा जी आहे ती जोरात वाहू लागते. सिंपली जर तुम्ही बघितलं, टेम्परेचर वाढल्यानंतर हवा वर जाणार आहे बघा, हलकी होऊन इथं जे आहे जो गॅप पडतो बघा, त्याच्यासाठी हवा जी आहे ती वाहू लागेल. तिथली हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि मग तिथून जे आहे पृष्ठभागावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं बघा. सो खाली जो आहे टेम्परेचर कमी राहील, वर जास्त राहील, त्या पद्धतीने. सो मूळ जे आहे वादळाचा जन्म. आता चक्रीवादळ कसं निर्माण होतं ना, याचा एक प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघा. म्हणजे याच्यापेक्षा ते चांगलं आहे बघा. हे आजच्या सकाळला मंडस मुळे आहे. आता 1979 मध्ये जे आहे जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांच्या नावाने नावं देण्याचा प्रयत्न केला होता. जेंडर इक्वॅलिटी, एकदा महिलेचं नाव एकदा पुरुषाचं नाव. 2000 पासून जे आहे एक नियमावली पण बनली बघा. आणि निसर्गाशी संबंधित किंवा एखाद्या खाद्यपदार्थाची नावं पण त्याला चक्रीवादळाला द्यायला लागली. आलटून पालटून स्त्रीलिंगी पुल्लिंगी नावं पण जी आहे ती दिली जात होती बघा. मूळ जे आहे जसं निसर्ग हे नाव जे आहे बांगलादेशने दिलं होतं, गती भारताने दिलं होतं बघा, निवार इराणने दिलं होतं, बुरेवी मालदीव, तोक्ते म्यानमार, यास ओमान, अशी नावं दिलेली देशांनी. आता एक जे आहे बघा, आता जे आहे रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स आणि ट्रॉपिकल सायक्लोन वॉर्मिंग सेंटर्स यांच्याद्वारे जे आहे नावं दिली जातात. आपल्या इयरबुक मध्ये मागच्या पण ही सगळी प्रोसिजर मी दिली आहे, कारण हा प्रश्न एकदा UPSC मेन्सला विचारला होता की ट्रॉपिकल सायक्लोन्सला नाव देण्याची प्रक्रिया आम्हाला सांगा. सो तुम्हाला आता राज्यसेवेला सुद्धा हा प्रश्न अपेक्षित आहे. सो भारताच्या हवामान खात्यासह एकूण 6 RSMC आणि 5 जे आहे TCWC आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरासह उत्तर भारतामध्ये समुद्रावर विकसित होणाऱ्या चक्रीवादळांची नावं ठेवण्याची जबाबदारी जी आहे तर ती भारतीय हवामानशास्त्र विभागाला देण्यात आली. बांगलादेश, भारत, मालदीव्स, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड हे पॅनलचा भाग होते बघा. 2018 मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, UAE, येमेन हे पण या यादीत आले. सो आता UAE ने नाव दिलेलं आहे बघा ते. ओके, फक्त हे नामकरण करताना तुम्ही जे आहे पक्षपाती नसावेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंग, राजकारण, धर्म, संस्कृती, कुणाच्याही भावना दुखवणार नाही अशी नावं तुम्हाला द्यावी लागतात. तशी नावं जे आहे ना आक्षेपार्ह याच्यामध्ये काही असता कामा नये. त्याच्यानंतर छोटे आणि उच्चार करण्यास सोपे असे नावं तुम्ही दिले पाहिजेत बघा. ओके, आता ह्या नावं दिल्यामुळे फायदा काय होतो, जी सायंटिफिक कम्युनिटी आहे, रिसर्च करणारी लोक, तर त्यांना पण हे सोयीचं जातं. सो तो पण एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि एकाच वेळेस अनेक वादळ निर्माण झाली तर ती ओळखता पण येतात. सो सायंटिफिकली तो एक रिझन याच्यामध्ये आहे. हिमालयामधल्या 3 मेडिसिनल प्लांट्सला जे आहे IUCNच्या रेड लिस्ट मध्ये टाकलंय. हे महत्वाचं आहे बघा. आता नेहमी तुम्हाला प्राणी विचारले जातात. प्लांट जे आहे 3 प्लांट्स आहेत, कुठले कुठले आहे बघा. मेझोट्रॉपिस पेलिटा जे आहे याला क्रिटिकली इंडेंजर्ड मध्ये टाकलंय. फॅट्रिलोफोरिया सिरोसा जे आहे वल्नरेबल. डॅक्टिलोरिजाइजा हॅटाजिरेया हे इंडेंजर्ड. आता ही जी नोट राहील बघा, त्या नोट मध्ये तुम्हाला प्रॉपर ते हे होईल. सो ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे की मेझोट्रॉपिस पॅलिटा, आता हे यांचे जे आहे सायंटिफिक नेम आहे, याला काय म्हटलं जातं, पटवा असं म्हटलं जातं बघा. आणि पटवा जे आहे उत्तराखंड मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. याला क्रिटिकली इंडेंजर टाकलेला आहे कारण याचा एरिया फक्त जे आहे बघा 10 स्क्वेअर किलोमीटर एवढ्याच एरियात हे उरलेलं आहे आजच्या डेटमध्ये. म्हणून जे आहे बरं हे का झालं असं, डिफॉरेस्ट्रेशन एक रिझन आहे बघा. जंगल तुम्ही तोडताय, हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन आहे, फॉरेस्ट फायर आहे. म्हणजे उद्या तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की प्लांट्स जे आहे मेडिसिनल प्लांट्स किंवा प्लांट्स ते दिवसेंदिवस कमी होण्याची कारण काय आहेत, तर त्याचे रिझन्स तुमच्या समोर आहे. डिफॉरेस्ट्रेशन, हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन, फॉरेस्ट फायर्स, है ना. याच्यामधलं जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं बघा, तर ते टॉक्झिकंट म्हणून जे आहे ना, अँटीऑक्सिडंट म्हणून वापरलं जातं. सो तो एक महत्वाचा याचा फॅक्टर. म्हणजे असे त्यातले प्रत्येक जे आहे बघा. किंवा आता हे दुसरं आहे फ्रिटिलॅरिया सिरोजा, हिमालयन फ्रिटिलरी जे आहे असं याचं नाव आहे बघा. याला वल्नरेबल लिस्ट मध्ये टाकलेलं आहे. तो ओव्हरऑल जे आहे तर याला जे आहे चायनामध्ये निमोनियासाठी वगैरे पण याचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे बघा तर ते सलम पंजा म्हणून आहे. डॅक्टिलोरिजाइजा हॅदगेरिया जे आहे. आता हिच्यामध्ये पण जे आहे हॅबिटेट लॉस, लाईव्ह स्टॉक ग्रेझिंग, जनावरांची चराई, डिफॉरेस्ट्रेशन, क्लायमेट चेंज अशा सगळ्यांमुळे जे आहे तर ते जातं. हे इंडेंजर लिस्ट मध्ये टाकलेलं आहे. आजचा प्रश्न घ्या. डू यू थिंक दॅट G20 कॅन बी द UN सिक्युरिटी काउन्सिल अल्टरनेटिव्ह? ओके, खूप महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतं का की G20 जे आहे युनायटेड नेशनच्या सुरक्षा परिषदेला पर्याय म्हणून हे काम करेल? ओके,
सो स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या. त्यावर तुम्हाला कोर्सेस ऍज वेल एज जे आहे नोट्स अवेलेबल आहेत. येत्या सोमवारपासून म्हणजे परवापासून जे आहे आपली बॅच सुरू होते बघा, कंबाईन ग्रुप बी. हे ग्रुप सी साठी पण सेमच आहे बघा आता जे आहे ते. सो याच्यामध्ये जे आहे तुम्हाला पूर्व मुख्य परीक्षा मुलाखत, एसटीओ एसओ साठी पूर्व आणि मुख्य परीक्षा आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार ही बॅच असेल बघा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये आहे. 1 वर्षाची बॅच आहे बघा. आता यामध्ये जे आहे तुम्हाला लेक्चर्स 12 डिसेंबर म्हणजे सोमवार ते शनिवार जे आहे सकाळी 8 ते 10 लेक्चर्स आहेत बघा. ज्या लोकांना हे डेमो करायचे असतील त्या लोकांनी स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या. स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट नावाचा 1 रुपयाचा कोर्स खरेदी करा. तिथं तुम्हाला जे आहे सगळ्या फॅकल्टीचे लेक्चर्स त्याच्यामध्ये बघता येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इनरोल करायला मग गोष्टी सोप्या होतील बघा. ओके. 100 डेज रायटिंग प्रॅक्टिस प्रोग्राम सुरू आहे बघा. डेली 4 प्रश्न याच्यामध्ये दिले जातात आणि ते 4 प्रश्न तुम्हाला 48 आवर्स मध्ये चेक करून दिले जातात. गुड थिंग्स टेक टाइम जे आहे पेशन्स ठेवून डील करणं गरजेचं आहे. मराठी साहित्य, भूगोल आणि मानववंशशास्त्र जे आहे 3 ऑप्शनल आपल्या इथं आहेत. तुम्हाला पबॅडचं जर काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही अकॅडमीला भेट देऊ शकता. एमपीएससी राज्यसभा इंटिग्रेटेड बॅच जी आहे 2023 साठीची बॅच सुरू आहे बघा. 2 जानेवारी पासून जे आहे 2024 ची बॅच सुरू होते आणि 2 जानेवारी पासून 2023 च्या प्रिलिमची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच जी आहे ती पण सुरू होते बघा. सो ती पण तुम्ही करू शकता. स्पॉटलाइट नोट्स जे आहे तर स्पॉटलाइट नोट्स तुम्हाला जे आहे ऍपवर अवेलेबल आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. टीम स्पॉटलाइटचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या समोर आहे 7447665769. सो तुम्हाला जर काही इश्यू असले तर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज इथं करू शकता बघा. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.